हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल अगेन. आज आपण रँक ऑफ मॅट्रिक्स ही महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहोत, पण ती एका शॉर्टकट मेथडनी सोडवणार आहोत. रँक ऑफ मॅट्रिक्स काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत, पण आपण आज जी मेथड बघणार आहोत ती खूप इझी आहे आणि तुम्हाला कुठल्याही मॅट्रिक्सचा रँक या पद्धतीने लवकर शोधता येईल. रो इकेलॉन फॉर्म इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये हे रो इकेलॉन फॉर्म कसा काढतात हे बघितलंय. जर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले नसतील किंवा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, जरूर बघा. म्हणजे तुम्हाला रो इकेलॉन फॉर्म एक्झॅक्टली काय असतो आणि त्याचे ऑपरेशन्स कसे असतात हे कळेल. आज त्याचा उपयोग करून आपण मॅट्रिक्सची रँक शोधणार आहोत. and it is the shortcut method to find the rank of matrix. It is easiest way other than other ways or other methods to find the rank of matrix. So let's start with the example. This is your matrix 1 2 3 2 3 5 and 3 4 7. So what is the shortcut method to find the rank? So look at the formula. Rank of matrix is equal to number of non-zero rows in row echelon form, REF. That is the row echelon form. बस काय करायचं आहे, आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा रो इकेलॉन फॉर्म तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ नॉन झिरो रोज तुम्हाला काउंट करायचे आहेत. जितके नॉन झिरो रोज असतील तितकी आहे तुमच्या दिलेल्या मॅट्रिक्सची रँक. एवढं सोपं आहे. चला तर बघूया एक्झाम्पल. दिस इज गिवन मॅट्रिक्स A 1 2 3 2 3 5 3 4 7. Now we have to convert this into row echelon form. What is exactly the row echelon form? मागचा लेक्चर तुम्ही बघा, तुम्हाला तो कळून जाईल. आपल्याला पिव्होटचे एलिमेंट बघायला लागतात आणि पिव्होटच्या खालचा एलिमेंट 0 करायचा आहे, प्लस जेवढे 0 रोज आहेत ते तुम्हाला बॉटमला टाकायचे आहेत आणि तुम्हाला एक स्टेअरकेस पॅटर्न मिळेल, तो तुम्हाला रो echelon फॉर्म देईल. सो A is 1 2 3 2 3 5 and 3 4 7. Now convert it into REF. That is second row R2 minus 2 R1. So this is your second row. 2 minus 2 will be 0. 3 minus 4 is minus 1 and 5 minus 6 is minus 1. Similarly, changing third row as R3 changes to R3 minus 3 R1. So 3 minus 3 is again 0. 4 minus 6 is minus 2 and 7 minus 9 is again minus 2. Now converting this third row to the 0 elements. So R3 changes to R3 minus 2 R2. So again here is your old R3. 0 minus 0 is, it gives 0. Minus 2, minus of minus 2 plus 2. So that is gives 0. And similarly minus 2 plus 2, it is again 0. Now see here, all 0 rows are at the bottom. That's why it is a row echelon form. Now just count the number of non-zero rows. किती आहेत number of non-zero rows? फक्त 2 आहेत, R1 आणि R2. It gives your rank. So row echelon form is the best shortcut method to find the rank of matrix. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.